भाई बोला, भाई बोला, हा बोला. साविरन, आता असं आहे की म्हणजे वाघांचा आशावाद हा त्यांच्या आडनावाला शोभण्यासारखा आहे. धन्यवाद. ते जे काही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, हा कन्व्हिनियंटली इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र त्यांनी शिकवू नये कोणाला. त्याचं कारण असं आहे की ह्या देशाचा इतिहास जाणणारे जाणकार आणि ते इतिहास जगणारे अनेक नेते आणि त्या इतिहासासाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान करणारे शेकडो, हजारो, लाखो नेते, त्यांना तो इतिहास माहिती आहे. त्याबरोबर संघाचा इतिहास सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, आम्ही हे प्रश्न तयार केलेच नाहीत, हे प्रश्न संघाने तयार केलेले आहेत. हे जर आम्ही विरोधकांनी तयार केलेले असते तर गोष्ट वेगळी. ज्या ह्याचा मोदींचा ते जप करत आहेत, त्यांनी सेफ जागा का पाहावी हे सुषमा स्वराज म्हणालेले आहेत. हे मी म्हणालो नाही किंवा काँग्रेस म्हणालेलं नाही किंवा तिथे दुसरा कुठचा पक्ष म्हणालेला नाही. त्या पद्धतीने जो जर लाट आहे तर त्याने लाटेवर स्वार होऊन कुठेही उभं राहावं, अशा प्रकारचं वक्तव्य अरुण जेटली यांनी केलेलं आहे, त्यांच्या नेत्याने केलेलं आहे, काँग्रेसच्या कुठच्या नेत्याने केलेलं आहे किंवा कुठच्या पक्षाने केलेला नाही. आणि म्हणून आपण आपली गोष्ट सांगत असताना उगाचा नको तो इतिहास कृपया सांगू नका, जो तुमचा स्वभाव धर्म आहे. खरा इतिहास सांगत असताना, कुठच्याही गोष्टीला सामोरं जात असताना, या देशाच्या लोकशाहीचा जो बाज आहे तो लक्षात ठेवत असताना आणि ह्या लोकशाहीमध्ये जो सगळ्यांना अधिकार आहे त्या गोष्टीबद्दलच्या चर्चा करण्याचा, तो अधिकार अबाधित ठेवून आम्ही त्या गोष्टीची चर्चा करतो आहोत की आज सरसंघचालक जेव्हा असं म्हणतात आहेत तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया उमटणारच. हे काय असं वक्तव्य नाही की पानविड्याच्या बैठकीवर बसले आणि काहीतरी बोलले, असं ते नाही आहे. कारण त्यांच्याच वक्तव्यामध्ये, याच्या वाघांच्या वक्तव्यामध्ये, मग याच्या बाबतीमध्ये असेल, वाजपेयींच्या बाबतीमध्ये असेल, अडवाणींच्या बाबतीमध्ये असेल किंवा गडकरींच्या बाबतीमध्ये असेल, हे सगळे जे संघाचे प्रचारक होते ते पुढे जाऊन मग त्या राजकीय प्रवाहामध्ये आले, त्यांना संघाचा आशीर्वाद राहिलाच नव्हे, संघानेच त्यांना प्रोजेक्ट केलं. ही गोष्ट कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून या देशाच्या एक प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडनं अपेक्षा अशी आहे की त्याने देशाचा राजकारण जे आहे ते त्याने एक परिपक्व पक्ष म्हणून त्यांनी करावं, संघाचा मुखवटा म्हणून करू नये, अशी अपेक्षा माझी काँग्रेसवाला म्हणून नाही, या देशाच्या जनतेकडनं बरोबर आहे, पण तसं होताना दिसत नाहीये या बाबतीमध्ये. भाई, मला मध्ये तुम्हाला बोला, इंडिया इज इंदिरा म्हणणाऱ्या काँग्रेसनी ही जी वाटचाल केलेली आहे आणि जे लोकशाहीकरण आपण समोर आणतात ते खरोखर खूप अभिनंदनीय आहे. मला तुमचा हा मुद्दा मान्य आहे की संघाचा मुखवटा म्हणून कोणीही काम करू नये, पण त्याच वेळेला भाई आपल्याला असं वाटत नाही की मोदींनी अत्यंत हुशारीने राम मंदिराचा मुद्दा या प्रचारात आणलाच नाही. गोधरा हा शब्दही त्यांनी उच्चारलेला नाही. विकास 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 असं ते बोलतायत. आपल्याहीकडे प्रेसिडेन्शियल इलेक्शन सारखंच आपल्याला लढायचं होतं, पण दुर्दैवाने राहुल गांधी त्या रीतीचं नेतृत्व गुण दाखवू शकलेले नाहीत. अशा वेळेला मला वाटतं की आपल्याजवळ काय टीका आहे मोदींना करण्यासारखी, कारण कुठेतरी काँग्रेसच्या नीती पूर्णपणे खोट्या ठरलेल्या आहेत, बिनउपयोगाच्या ठरल्या आहेत, म्हणून वातावरण मोदींकडे जाऊ पाहत आहे. अशा वेळेला तुम्ही व्यक्तिकेंद्रित विरोध करताय, पण त्याचं काँग्रेसकडचं उत्तर काय आहे? नाही, असं आहे की मृणालिनी ताई, आपण संघ प्रचारकासारखं जर बोलत असेल तर त्याला उत्तरही माझं संघाचा विरोधक म्हणून माझं उत्तर असेल त्याला. तुमच्यासारख्या सिनियर पत्रकारांकडनं हे अपेक्षित नाही. परंतु ही गोष्ट आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, अगदी गांधीजींच्या ह्याच्यापासून, नेहरूंपासून अगदी थेट राहुल गांधींपर्यंत आम्ही हे नेहमीच म्हणालेलो आहोत की आमच्या काँग्रेसचा चेहरा जो आहे तो गांधी फॅमिली आहे. आम्ही त्याच्यापासून कधी दूर गेलो नाही. त्यामुळे आम्हाला हे लागूच होत नाही. तुम्ही जे काही विश्लेषण करताय ते आम्हाला लागूच होत नाही. उलट आपण जे म्हणताय ते साफ खोटं आणि मी खोडून काढू इच्छितो. आपण जे म्हणताय की राहुल गांधी हा सरकारचा चेहरा नाही, पंतप्रधान मनमोहन सिंग हा सरकारचा चेहरा आहे आणि सरकारने गेल्या 10 वर्षात घेतलेले पंतप्रधानांच्या उपस्थितीतले जे निर्णय आहेत त्याच्या बाबतीमध्ये आजचा विषय नाही. त्याच्यावर मी कधीही विश्लेषण करायला आणि कधी आपल्याजवळ चर्चा करायला तयार आहे. परंतु आज जो काय हा निर्माण झालेला हा प्रश्न आहे किंवा आज जी काय चर्चा ती उद्भवलेली आहे ही राहुल गांधींच्या वक्तव्यातनं नाही झाली किंवा काँग्रेसच्या कुठच्याही नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या
याच्यातनं तयार झाली नाही. ती संघ सरचालक आहेत त्यांच्या वक्तव्यातनं नाही, झालेली भाई, आहे. त्यांचा- आणि मागाशी म्हणून त्यांचं एक विधान असं होतं, त्याचा- भाई. त्याचा जो काय संबंध आपण डावण्याचा प्रयत्न करत आहात, नाही, भाई, हा आता तितकासा मृणालिनींचं एक योग्य वाटत विधान नाही. असं- या घडीला या चर्चेच्या निमित्ताने सांगतोय, नाही, नाही, कदाचित हे मुद्दे जे आपले आहेत त्याच्यावर चर्चा होऊ शकते. काही असं काही अयोग्य काहीच नाही आणि अनेक वेळा चर्चाही झालेली आहे. आपणही त्या चर्चेत भाग घेतलाय, मीही त्या चर्चेत भाग घेतलाय. आज जो काय आपण एक विषय धरलेला विषय चर्चा करत आहोत त्याचा हाच वेगळा आहे, त्याचा बाजच वेगळा आहे. आणि जे काही नेहमी दाखवलं जात आहे की नाही आम्ही अमुक करतो आहोत, आम्ही फक्त ते मागे आहोत, आम्ही एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन करत आहोत, परंतु ध्येय तुमचं हेच आहे की तुम्ही ठरवलेला माणूसच तिथे मुखवटा म्हणून तो त्या ठिकाणी सरकारमध्ये राहणार आणि तुम्हाला हवं तसंच ते करणार. आपण जे राम मंदिराचं म्हणत आहात हा काय त्यांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेलं नाही. आज जे काय त्यांची गळ लागली होती एनडीएला, आपल्याला माहिती आहे नितीश कुमार असतील किंवा बाकीचे जेव्हा त्याच्यापासून दूर निघून गेले त्याच्यानंतर त्यांची हिंमतच होणार नाही की राम मंदिराचा मुद्दा ते घेऊ शकणार नाहीत. ही त्यांची मजबुरी आहे हे तुम्हालाही माहित आहे. आणि म्हणून त्यांनी फार हुशारीने तो टाळला वगैरे म्हणण्याचा जो आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहात तो सपशेल चुकीचा आहे. ठीक आहे, भाई, तो राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा बाकीचा मुद्दा असेल, कारण त्यांची राजकीय त्यांची मजबुरी आहे की त्यांना तो घेता येणार नाही. बरोबर आहे, आणि बरोबर. म्हणून आज आपण म्हणालात, सुरुवातीला कोणीतरी म्हणालं याच्यामध्ये जेव्हा रामविलास पासवानांचा त्या ठिकाणी त्यांनी स्वागत केलं, एक ह्याच्यासाठी ते एअरपोर्टला जाऊन त्यांचं स्वागत करायला लागले. हा त्यांचा प्रयत्न असा आहे की जेणेकरून ही मोठ कशी तरी बांधून. भाई, थोडं थांबवतो मी तुम्हाला. आपलं भाई, थोडं थांबवतो, परत येतो आपल्याकडे. अवधूत वाघांना काहीतरी आपल्या म्हणण्यावर उत्तर द्यायचं आहे. अवधूत वाघ, हे जे काही बोललं गेलं आता मृणालिनींनी सांगितलं त्याचा भाई जगतापांनी विरोध केला, पण त्या काळात सुद्धा इंडिराइज इंडिया असा नारा दिला गेला होता. आता मोदी जेव्हा म्हणतात की आय वॉन्ट दिस नेशन टू बी मोडिफाईड, युनिफाईडच्या ऐवजी मोडिफाईड म्हणतात ते, तर या प्रकारामध्ये शेवटी काँग्रेसने त्या काळात जी नारेबाजी इंदिरा गांधी नेते असताना केलेली होती तशा प्रकारची नारेबाजी कुठेतरी मोदींबद्दल चालू आहे, ती संघाला खटकते का, हा खरा मुद्दा आहे. तुमचे उच्चार चुकलेले आहेत. ते मोडिफाईड आहे, हो, मॉडिफाईड आहे, modified आहे, पण त्यात तर मोदी तुम्ही हा उच्चार शब्द कसा आहे करा, हे त्याच्यामध्ये. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी धन्यवाद देतो भाई जगतापांना, कारण त्यांनी बोलता बोलता गांधी फॅमिली हाच आमच्या पक्षाचा गाभा आहे असं म्हटलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि गेली 10 वर्ष गांधी चेहरा म्हणले हा चेहरा, आणि गेली 10 वर्ष या फॅमिलीचा मनमोहन सिंग हा मुखवटा आहे हे पण या संपूर्ण जगाला माहिती आहे. मला असं म्हणायचं आहे सरकारचे प्रमुख आहेत म्हणून सांगितलं. बाई आपण 5 मिनिटं बोललात, मी तुम्हाला थांबवलं नाही बाई. आणि ते तुमच्या याच्या तोंडात ते शोभतात. बाई आपण बोलत असताना मी कुठं अडवलं नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही निर्माण केलेले काही जे मुद्दे आहेत त्याला मला माझ्या पक्षातर्फे उत्तर देऊ द्या. तर त्याच्यामुळे मुखवटा कोण आणि चेहरा कोण हे आता संपूर्ण जगाला, संपूर्ण भारताला स्पष्टपणे दिसलेलं आहे. आज ज्यावेळी एक पत्रकार काँग्रेसच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न जर त्यांच्या जिव्हारी लागत असतील तर त्यांना RSSचे प्रचारक म्हणणं, आणि त्यावेळी ज्यावेळी काँग्रेसला उपयुक्त असा जर प्रश्न विचारत असतील विरोधकांना तर ते काँग्रेसचे प्रशंसक म्हणणं, मला 1975ची आठवण येते की अशाच तऱ्हेने काँग्रेसला विरोध करणाऱ्या वर्तमानपत्रांना, त्यांच्या पत्रकारांना इमर्जन्सीमध्ये अशाच तऱ्हेचा त्रास सहन करावा लागला. तर त्याच्यामुळे कृपा करून आपल्याकडे सत्ता आहे त्याचा अर्थ असा नाही की आपल्या विरोधात बोलणाऱ्या लोकांची आपण मुस्कटदाबी करावी. त्यांना बोलू द्या, आपल्याला जी उत्तर द्यायची असतील ती द्या, जी उत्तर द्यायची नसतील ती तुम्ही टाळा. मला एवढं म्हणायचं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी केलेलं विधान हे त्यांच्या प्रचारकांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधीच्या सभेपुरतं मर्यादित होतं, आणि त्यांनी आपल्या प्रचारकांना आणि आपल्या प्रतिनिधींना जो संदेश दिला आहे तो संदेश त्या प्रतिनिधीपुरताच मर्यादित आहे. एक. दुसरी गोष्ट म्हणजे कित्येक सामाजिक संस्था, उदाहरणार्थ राष्ट्र सेवा दलासारखी संस्था सुद्धा इलेक्शनच्या कालखंडामध्ये प्रजा समाजवादी पार्टी असो किंवा समाजवादी पार्टी असो त्यांचं काम करायची. काँग्रेसची सुद्धा सेवादल नावाची एक NGO आहे, ती काही पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही, ती सुद्धा इलेक्शनच्या दरम्यान काँग्रेसचं काम करते. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया असो किंवा ISO सारखी संघटना असो, या NGOज आहेत, त्या NGOज इलेक्शनच्या वेळी त्यांची विचारधारा मानणाऱ्या पक्षाला मदत करतात. त्याच्यामध्ये वावगं
नवं असं काही नाही, कारण NGO मध्ये काम करणारी लोकांना सुद्धा मतांचा हक्क असतो, मतदानाचा हक्क असतो, त्यांना स्वतःची विचार आणि विचार प्रणाली असते. त्या विचार प्रणालीला भावेल आणि जो जवळचा वाटेल अशा पक्षाला निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. आम्ही कुठेही मुखवटा धारण केलेला नाहीये. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमच्या विचारधारेची गंगोत्री आहे आणि याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठचीही अस्पष्टता नाही. बोला, एक मिनिट, मला भाई पुढच्या मुद्द्याकडे यायचंय, पण तुम्ही थोडक्यात आधी या मुद्द्यावर काय म्हणायचं ते बोला. फक्त 10 सेकंद बोला. समीरन, फक्त त्यांना फक्त एक दुरुस्त करतो. आमचं NSUI असेल किंवा सेवादल असेल, हे NGO नाहीत, हे आमच्या संघटना आहेत, पक्षाच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत. आणि मी सुद्धा, माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता हा त्या NSUI पासून इथपर्यंत आलेला, फक्त ती दुरुस्ती करू इच्छितो. त्यांना काय मला कारण NGO हा एक वेगळा विषय आहे आणि एखाद्या पक्षाच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन हा वेगळा विषय. ठीक आहे भाई, मुद्दा लक्षात आला. मला अवधूत तुमच्याकडेच यायचंय, अवधूत तुमच्याकडे यायचंय. हा मुद्दा आपण थोडा मागे ठेवूयात. मगाशी तुम्ही ज्या 3 याचा म्हणजे आता चर्चेमध्ये 2-3 वेळा उल्लेख आला. श्रीमंत, मी आपल्याकडे येतो, मला फक्त एका मुद्द्यावर क्लॅरिफिकेशन घ्यायचंय अवधूत वाघांचं. ज्या वाराणसी, लखनौ आणि कानपूर या 3 मतदारसंघांविषयी वाद चालले होते भाजपच्या सिनियर मोस्ट लीडर्समध्ये, आज कदाचित या 3ही मतदारसंघांचा निर्णय होईल सुद्धा की मोदी लढणार आहेत वाराणसीहून का लखनौहून राजनाथ सिंह लढणार आहेत का मुरली मनोहर जोशी कानपूरहून लढणार आहेत. त्याच्याबद्दलचे जे वाद होते ते आपल्याच संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी, सुषमा स्वराजांसारख्या किंवा अरुण जेटलींसारख्या, जेव्हा मतभेद बाहेर व्यक्त केलेला असतो आणि त्याच लाईनवर जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी नेतृत्व म्हणून आपण किती उदो करणार असं स्टेटमेंट संघाकडून येतं, तेव्हा याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता आहे, याच्यामध्ये कुठेतरी एक विचारांची लिंक आहे की जी कुठेतरी या प्रकारच्या प्रचाराला, जी चाय पर चाय असेल, मोदी फॉर PM असेल, अबकी बार मोदी सरकार असेल, हर घर मोदी असेल किंवा मोदी लाओ देश बचाओ, हे सगळं कॅम्पेनचं रूप आपण जे बघतो आहोत, याला कुठेतरी कंट्रोल करून त्याला देशाच्या विकासाचे मुद्दे मांडण्याकरता प्रवृत्त करणार असेल असं आपण का मानत नाही? नाही, मी तर अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय. काँग्रेसची जी पहिली लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये आदरणीय सोनियाजी आणि आदरणीय राहुलजी या दोघांची नावं होती, परंतु भारतीय जनता पक्षाची जी पहिली लिस्ट झाली त्याच्यामध्ये आमचे पंतप्रधानांचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांची पण सीट डिक्लेअर आम्ही केली नाही. याचं कारण असं की नरेंद्र मोदी हे जरी आमचे पंतप्रधानांचे कॅन्डिडेट असले तरी जागा कुठच्या कोणाला द्यायच्या, कोणी कुठून लढायचं हे आमचं सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड ठरवते. त्याच्यात मतभेद होता ना, तो दिसला ना, मतभेद होता की सुरक्षित सीट कशा करता. अगदी आता जर एखाद्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये 8-10 जण असतील तर ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. आणखीन त्यांच्या प्रत्येकाच्या मताला आम्ही किंमत देतो, महत्व देतो आणि म्हणूनच असे निर्णय होतात. परंतु जर आता तुम्ही सुषमा स्वराज यांच्या ट्विटबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल बोलत असाल तर लक्षात घ्या की अशा प्रकारचं वक्तव्य जर काँग्रेसमधल्या एकाही नेत्याने केलं असतं ते 1999 मध्ये शरद पवारांचे जे हाल झाले ते हाल त्याचे झाले असते. जर या काँग्रेसमध्ये जर एवढी लोकशाही असती तर सेकंड काय म्हणतात त्याला, परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्यावेळी 1999 साली मुद्दा उपस्थित केला काँग्रेसच्या सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डामध्ये, त्यावेळी त्यांना तडकाफडकी पक्षातनं बाहेर पडावं लागलं किंवा बाहेर काढलं. अशा प्रकारचा कुठचाही प्रसंग भारतीय जनता पक्षामध्ये ना आतापर्यंत उद्भवला आहे ना याच्यापुढे उद्भवेल. कारण आमच्यामध्ये जर काही डिस्कशन्स असतील त्या डिस्कशन्स आम्ही ओपनली करतो आणि म्हणून खरी लोकशाही भारतीय जनता पक्षातच आहे.